महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने विदर्भ के प्रसिद्ध सावजी ब्रांड को लेकर बड़ा बयान दिया। मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान बावनकुळे ने कहा कि सावजी ब्रांड विदर्भ की शान है और इसकी पहचान पूरे देश में है। उन्होंने स्पष्ट कहा कि यदि कोई व्यक्ति नियमों का उल्लंघन करता है या गलत काम करता है तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए, लेकिन कुछ लोगों की गलती की वजह से पूरे सावजी व्यवसाय को बंद करने जैसी बातें करना उचित नहीं है। बावनकुळे ने अधिकारियों को भी नसीहत देते हुए कहा कि बिना सोचे समझे पूरे कारोबार पर सवाल उठाने वाले बयान नहीं दिए जाने चाहिए। उनका कहना है कि कानून अपना काम करे, लेकिन ईमानदारी से व्यवसाय करने वाले लोगों के हितों की भी रक्षा होनी चाहिए। अब देखना होगा कि सावजी ब्रांड को लेकर चल रहे विवाद के बीच सरकार और प्रशासन आगे क्या कदम उठाते हैं। फिलहाल इस खबर में इतना ही। ऐसे ही ताजा और भरोसेमंद खबरों के लिए जुड़े रहिए खबर 24 एक्सप्रेस के साथ। खरं तर सावजी हे जे रेस्टॉरंट आहे आमच्या विदर्भामध्ये या ठिकाणी 3-4 पिढ्यापासून असे रेस्टॉरंट सुरू आहे। सावजी ही अशी मसाल्याची आणि बनवण्याची पद्धती आहे ज्यातनं प्रत्येकाला असं वाटतं विदर्भात गेल्यावर की सावजीचं जेवण जेवलंच पाहिजे, इतकी लोकप्रियता आहे। त्याचे मसाले तसे आहेत, ते मसाले इतर कोणी बनवत नाही। त्यामुळं त्यांच्या उद्योगाबद्दल सरसकट त्या ठिकाणी टिप्पणी करणे कुठल्याही अधिकाऱ्यांना योग्य नाही। त्यांनी त्यामध्ये जे काही त्या ठिकाणी वाटतं की ते आरोग्याला धोकादायक आहे किंवा इमेजबाधा झाली आहे त्या ठिकाणी ठीक आहे, पण सावजी हा व्यवसाय या विदर्भाची आता शान आहे। जगातल्या कितीतरी देशामध्ये आता सावजीची मागणी त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी सावजी हे पकवानं जातं, त्यांचा जे काही नॉनव्हेज वगैरे आहे। मला असं वाटतं की त्या बिझनेसबद्दल काही बोलू नये, त्यांच्या बिझनेसला बडीचा बकरा बनू नये। तो अत्यंत त्या ठिकाणी हजारो परिवारांना त्यांच्या घरामध्ये घरगुती जेवण बनवणारा, घरातलं जेवण त्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये आणून त्या ठिकाणी मग त्याचे ग्राहकांना देणारा हा मोठा व्यवसाय आहे। व्यवसाय बंद होईल अशी कुठलीही स्टेटमेंट कुठल्याही अधिकाऱ्यांनी करू नये।